खूप बरंच काही सुरू होतं. आता तरी शांत झालंय का अजूनही काय आहे? आता काय पहिला टप्पा तिकीट वाटपाचा आणि जागा वाटपाचा संपलेला आहे. आता पुढचं जे आमचं काम चालू आहे ते आता कुठला वक्ता कुठं पाहिजे, कोणाला कुठला वक्ता पाहिजे, कधी सभा घ्यायची, तारीख काय घ्यायची, हे सगळं त्या ठिकाणी चालू आहे. उमेदवारांना शोधणं अवघड असतं. ते बिझी आहेत आपल्या प्रचारामध्ये. ते जेवढे उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि ज्यांना काही सभा पाहिजे तर ते नियोजन करणं चाललेलं आहे. काही ठिकाणी पत्रकार परिषद आम्हाला घ्यायच्या, ते कोण कुठल्या दिवशी पत्रकार परिषद कोणाची घेणार ते चाललेलं आहे. काही पक्षाच्या बाहेरचे नेते मंडळी आमच्याकरता प्रचार करण्याकरता तयार आहेत. त्यापैकी कोण पाहिजे, उदाहरणार्थ विशंभर बाबर सिंग सरोदे आहेत, निरंजन टकले आहेत, श्याम मानव आहेत, असे काही जे पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. पण आमचं एकच उद्दिष्ट आहे की ही लोकशाही वाचवण्याकरता नरेंद्र मोदींना घालवलं पाहिजे. त्या मुद्द्यावर जे एकत्र आले ते आमचे सगळे मित्र आहेत. पण तुम्ही म्हणताय की आता जागा वाटप हा काही सोपा विषय नव्हता, उमेदवार शोधणं हा सोपा विषय नव्हता, पण उमेदवार अजूनही तुम्हाला पूर्ण मिळाले नाहीये. आत्ताच काही वेळापूर्वी सर मी अनिल परबांचा ह्याच शोमध्ये इंटरव्ह्यू केला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की काँग्रेसकडे उत्तर मुंबईचा उमेदवार नाहीये आणि आमच्याकडे आहे. आम्ही बोलतोय जर संधी मिळाली तर आम्ही 5-1 मुंबईमध्ये करून उत्तर मुंबईमध्ये पण आपला उमेदवार उतरू. असं आहे की कुठल्या पक्षाने किती जागा लढवायच्या याबद्दल 2-3 महिने चर्चा झाली. त्यानंतर मग अंतिम फैसला झाला. कदाचित आमच्या दिल्लीचे श्रेष्ठी त्यामध्ये त्यांनी शेवटी विटो वापरला आणि तो आकड्याचा फॉर्म्युला आपल्यासमोर आला. बरोबर. त्यानंतर आम्ही आपल्या आपल्या पक्षाने आपले आपले उमेदवारी जाहीर केलेली आहे. काही ठिकाणी तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती आहे की ज्याला जी जागा मिळालेली आहे त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही, परंतु इतर मित्र पक्षाकडे अधिक सक्षम उमेदवार आहे. पण तो जर इतर मित्र पक्षाला दिला तर मग आकडा जो आहे तो डिसबॅलन्स होतो. मग एक प्रस्ताव असा आला की मग आपण अदला बदली करूया, आकडा तसाच ठेवूया आणि त्यातल्या त्यात चांगला उमेदवार आमच्याकडे असेल तर आम्ही त्याला देऊ. ही चर्चा चालू आहे. आता मला वाटतं की 2 पक्षाचं जर म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती अदलाबदली होऊ शकेल. कारण तो उद्दिष्ट आहे की आपण समोरच्या सत्ताधाऱ्यांना पराभूत करून सत्ता तर करायचं. मग एखाद्या वेळा असं होऊ शकेल की बाबा मी हट्टाने ही जागा घेतली पण माझ्याकडे इतका सक्षम उमेदवार नाही आहे, इतर पक्षाकडे त्याच्यापेक्षा चांगला सक्षम उमेदवार आहे. म्हणजे उत्तर मुंबईचं बार्गेन होईल. च्या ठिकाणी एक आमच्याकडे चांगला आहे, ब ठिकाणी त्यांच्याकडे असेल तर इथं अदलाबदली झाली तर दोघांचा फायदा होईल, विन विन सिच्युएशन होईल. ते होऊ शकतं पुढे. तर ते करायला कोणाचीच बंदी नाही, कारण 2 पक्षाचा आपसातला पक्ष आहे. 3 पक्षाचा आघाडीचा प्रश्न नाही आहे. आता मला वाटतं 3 पक्षाचा आघाडीचा विषय जवळपास संपलेला आहे. आता म्युच्युअल एक्सचेंज आपापसाच्या संमतीमधून अदलाबदली होऊ शकते शेवटच्या क्षणापर्यंत, पण त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्याला मान्य केलं तर ते होऊ शकते. उत्तर मुंबई ते मागताय कुठल्याही स्पेसिफिक मतदारसंघात. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, उत्तर मुंबईकडे तुमचा उमेदवार नाहीये, स्पष्ट दिसतंय, तुम्ही शोधताय. तुमच्याकडे दक्षिण मध्य मुंबईमध्ये उमेदवार आहे वर्षा गायकवाड, ज्या नाराज आहेत, ज्या दिल्लीपर्यंत पोहोचतायत, तर तुम्ही बार्गेन किंवा एक्सचेंज करू शकता. कुठल्याही उमेदवाराची चर्चा नाव घेणार नाही, पण मी जे मगाशी सांगितलं की एकदा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आपापसामध्ये बदली होऊ शकते. जर आमच्याकडं तुलनात्मक दृष्टीने सक्षम उमेदवार असेल तर तो त्या ठिकाणी देऊन, जरी आमच्याकडे ती जागा नसली तर बदली म्हणून हाच प्रश्न अदलाबदली होऊ शकते. उत्तर आणि मध्यमध्ये कुठल्याही मुंबईबद्दल कुठेही होऊ शकते. पण सर तोच प्रश्न परत येतो की हे आता का करावं लागतंय? जर तुम्ही कुठे बोललातही की महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचे सूत्र चुकले, ज्या प्रश्न माझा पूर्ण ऐकून घ्या. तुम्ही म्हणताय की आता अदलाबदल होऊ शकते. जर मतदार संघ आणि उमेदवार एकाच वेळेला ठरवले नसते, कोणाची किती ताकद आहे, कोणाचा कसा मतदारसंघ आहे, याबद्दल जर एक पेजवर तुम्ही आला असतात तर आज ही अदलाबदली करण्याची परिस्थिती आली नसती तुमच्यावर किंवा महाविकास आघाडीवरती. पण अदलाबदली करण्यात काय गैर आहे? तर त्यात आमचं उद्दिष्ट जर आमचं सफल होत असेल तर त्यामध्ये काही चूक आहे. अर्थात आयडियल सिच्युएशन काय असेल की 2-3 महिन्यापूर्वी मतदारसंघाची वाटणी व्हायला पाहिजे होती. मतदारसंघाची वाटणी करताना पास्ट परफॉर्मन्स, इतिहास, कशी मतं मागच्या निवडणुकीत पडलेली आहेत त्याचं आपण एक पाहणी करतो. आत्ता कोणाचे किती खासदार आहेत, आमदारांची संख्या किती आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांची ताकद आहे का, सरपंच आहेत का,
अशा सर्व गोष्टींचा आपण सारासार विचार करून मग आपण क्लेम करतो की ते तळागाळात आमचे कार्यकर्ते जास्त आहेत, आमचे सरपंच भरपूर आहेत, आमचे नगरसेवक भरपूर आहेत, तुमचे तिथं दिसत नाहीत, त्यामुळे तुम्हाला खाली प्रचार करताना तुमच्या पक्षाच्या उमेदवाराला त्रास होईल. आम्ही मदत करू, बरोबर. पण शेवटी प्राथमिक कर्तव्य त्या पक्षाच्या उमेदवाराचं सगळी यंत्रणा उभी करायचं आहे. अशी मांडणी करण्यामध्ये काही गैर नाही आहे. अशी मांडणी काही ठिकाणी झाली, खूप आग्रही झाली, पण तो मग त्या पण ते झालं नाही पूर्ण तो म्हणजे ते झालं नाही व्यवस्थित झालं त्यामुळं